नमस्कार मंडळी, कसे आहात? मी आहे नीता फॅमिली व्लॉग या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तुम्ही मागच्या काही व्लॉगमध्ये माझ्या गणपती बाप्पाच्या आगमनाचा, गौरी पूजनाचा आणि गणपती बाप्पाच्या दर्शनाचा व्लॉग तर पाहिलाच असेल। तर आजच्या या व्लॉगमध्ये बाप्पाच्या जागरणाचा व्लॉग तुम्हाला पाहायला मिळणार आहे। या जागरणाच्या व्लॉगमध्ये आम्ही सर्वांनी केलेली धमाल मस्ती आणि नाचगाणे तुम्हाला पाहायला मिळतील। तर या व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। आजचा हा माझ्या गणपती बाप्पाचा 8वा दिवस आहे। मी बाप्पाच्या आगमनाच्या 4 दिवस आधी जी फुलं आणली होती ती सर्व फुलं आता संपली होती आणि म्हणूनच मी या फुल मार्केटला पुन्हा एकदा आलेले आहे। असेही मी खूप वेळा या फुल मार्केटला येत असते आणि आता 5 दिवसाचे बाप्पासुद्धा विसर्जन झालेले आहेत, त्यामुळे ही फुलं आता थोडी स्वस्त मिळतील। मी या मार्केटला आल्यानंतर लगेच एका जागेवर कधीच फुलं घेत नाही, कारण इथे प्रत्येकाकडे फुलांचे वेगवेगळे रेट असतात। म्हणून मी हा संपूर्ण फुल मार्केट फिरून सगळीकडे भाव काढते आणि त्याच्यानंतरच मी फुलं विकत घेते। इथे हा आतला मार्केट संपूर्ण होलसेल मार्केटच आहे। आजपेक्षा जेव्हा मी आगमनाच्या आधी फुल मार्केटला आली होती तेव्हा मला फुलं खूप स्वस्त मिळाली होती, पण अजूनसुद्धा काही ठिकाणी बाप्पा आहेत त्यामुळे फुलांचे रेट थोडे हायच आहेत। मागच्या वेळी जेव्हा मी फुलं घ्यायला आली होती तेव्हा मी जवळजवळ 14 किलो फुलं घेतली होती आणि आता मी फक्त 6 किलो फुलं इथून घेतलेली आहेत। तर इथे मार्केटच्या बाहेरसुद्धा खूप छान छान असे गजरे आणि वेण्या आहेत। तुम्हाला इथे पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य आणि पानं फुलंसुद्धा मिळतील। तर तुम्ही इथे पाहू शकता फुल मार्केट किती मोठ्या जागेवर वसलेलं आहे। या होलसेल मार्केटच्या समोरसुद्धा आणखीन एक फुल मार्केट आहे, जिथे तुम्हाला सर्व प्रकारचे रिटेलमध्ये फुलं मिळतील। तर आता फुलांची खरेदी झाल्यानंतर मी घरी जाऊन सर्व कामावरून पहिल्यांदा हार करायला घेणार आहे। किडे यदा आमच्या आदल्याच्या अंगावर टाकणार आहे, टाकण्याचा प्रयत्न करणार आहे। चला माझा फोटो लय मस्ती करते, हां लय मस्ती अंगात मस्ती अंगामध्ये आती हैराण करते का? टाक जरा बघा 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 गेली मस्ती करते। लावली असंच पाहिजे। तर आज आहे बाप्पाचा 9वा दिवस, म्हणजेच आमच्या जागरणाचा दिवस। आज माझ्या घरी माझ्या सर्व नंदा आणि त्यांची फॅमिली येणार आहे। तर आजच्या दिवशी मी संपूर्ण जेवण दुपारीच करून ठेवते। आज किचनमध्ये खूप जास्त घाई गडबडीची वेळ आहे, त्यामुळे किचनमध्ये खूप जास्त पसारासुद्धा आहे। जोपर्यंत माझं संपूर्ण जेवण होत नाही तोपर्यंत किचनमध्ये तुम्हाला असाच पसारा पाहायला मिळेल। आज मी गोडामध्ये जवळजवळ 40 पुरणपोळ्या करून ठेवलेल्या आहेत। तर आज जेवणाच्या मेनूमध्ये डाळ भात, कोबीची भाजी, मिरचीची भाजी आणि चण्याची भाजी केलेली आहे। तर आता हळूहळू आमच्या पाहुण्यांची येण्याची सुरुवात झालेली आहे आणि आमच्या पाहुणीला म्हणजेच आमच्या सेजनला आल्या माझ्या पोरीने कामाला सुद्धा लावलेली आहे। तिला पाया पडे जाऊ पडे
या 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 बोला
या 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 बरी बरी या बोला गाना तुला जो येतो तो बघ ना जो चांगला आहे तुझ्या क्लॅप क्लॅप गाण्याची आई माझी रुपेरी रुपेरी बसतो मी पण बसतो तसं बस तू बस मी नंतर तुला थोडासा असा आहे तुला मला कशी गाडी व्हिडिओ का लाईक शेअर सबस्क्राईब Thank you.
हे बघ करते कशाला मग. असते असते लागेल.
खरंच रडायला आला आम्हाला. खरंच रडायला येतो आता. प्रेम करायचं सोडून दे. मन को आरती उतारो रे, संतोषी माता की। जय जय संतोषी माता, जय जय माँ, जय जय संतोषी माता, जय जय। जादू है कृपा, ना हम तुम पे काबू नहीं हुआ। नैना जिस पे लड़ गए, दीवाने हम हो गए। मित्रा तर अशा प्रकारे आजचा बाप्पाच्या जागरणाचा ब्लॉग मी इथं संपवत आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाप्पाच्या विसर्जनाचा ब्लॉग पाहायला मिळेल. तर हा जागरणाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक देऊन शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.